ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. ग्रामसेवकाच्या गैरहजेरीमुळे खुंटला शेकटे बुद्रुक गावचा विकास. ज्ञानेश्वर रसाळ. शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील ज्ञानेश्वर रसाळ यांचं ग्रामसेवकाच्या विरोधात आमरण उपोषण. सतीश सांगळे, भाऊसाहेब आणि विस्तार अधिकारी शेळके यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे. शेवगाव तालुक्याचे मौजे शेकटे बुद्रुक येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बाबासाहेब रसाळ यांनी ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं असून येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्याकडे सुकळी व शेकटे या 2 गावाचा कारभार असल्यानं 2 दिवस शेकटे बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहून त्यांनी गावच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. 2 दिवस ग्रामसेवक हजर राहत नसल्यानं पर्यायानं गावचा विकास आणि विविध विकास कामाचे लाभार्थींची हेळसांड होत असल्याने गटविकास अधिकारी यांच्याकडे रीतसर निवेदन देऊन ज्ञानेश्वर रसाळ यांनी आपल्या रास्त मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं. परंतु सतीश सांगळे, भाऊसाहेब आणि विस्तार अधिकारी शेळके यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. प्रतिनिधी रवींद्र उगलमुगले, शेवगाव.